या बातमीचे प्रायोजक आहेत वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापूर। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुलूक मैदानी तोप आणि राज्याच्या प्रमुख प्रवक्तेपदी नुकतीच निवड झालेले उमेश पाटील शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते। राज्याच्या मुख्य प्रवक्तेपदी निवड झाल्यानंतर उमेश पाटील हे आता संपूर्ण महाराष्ट्र दौरा करणार आहेत। त्यांच्या आगमनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वात राज्याचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांच्या भव्य स्वागतासाठी शासकीय विश्रामगृह येथे जय्यत तयारी करण्यात आली होती। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्ह्याचे सर्वच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। हलग्यांच्या कडकडाटात, फटाक्यांच्या आतिषबाजीत, क्रेननं भव्य हार घालून राज्याचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विकासाचा एकच वादा, फक्त अजितदादा, उमेशदादा पाटील, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता। यावेळी राज्याचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांचा यावेळी हजारोंच्या उपस्थितीत जनसमुदायानं सत्कार केला। यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, अल्पसंख्याक प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुराण, प्रदेश युवक सरचिटणीस खलील शेख, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।